त्या सुनावणीच्या दरम्यान आरोपी तिडके वकिलांच्या मार्फत आज हजर झाले आणि त्यांनी त्यांचं म्हणणं देण्यासाठी कोर्टाला विनंती केली आणि कोर्टाने ती विनंती मान्य करून सदरील प्रकरणामध्ये 18 तारीख ठेवण्यात आलेली आहे. आता जी 12 तारखेला सुनावणी होणार आहे, तारखेची सुनावणी ही केजलाच होईल. केस न्यायालयात काय 12चं काय होईल ते 12चं तिथे केजलाच ते कळेल तिथं 12चं 12ला. मात्र आतापर्यंत कुठल्याही बीड न्यायालयात ही सुनावणी घेण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. तारीखच वाढली त्यामुळे निर्णयाचा काय प्रश्नच येत नाही. अर्जामध्ये असं म्हणणं आहे की जेलमधून केजला आरोपींना नेणं हे थोडंसं लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने अडचणीचं आहे. साक्षीदारी तिकडचे आहेत त्यामुळे या प्रकरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने ही सुनावणी बीडला व्हावी अशी शासनाची इच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.